मित्रांनो, गुजरातच्या सुरत उधना रेल्वे स्टेशनवर कामाला आलेल्या मजुरांवर लाठीचार्ज झालेला आहे. हो मित्रांनो, हा लाठीचार्ज का झालेला आहे आणि तब्बल 21,000 पेक्षा जास्त मजुरांनी पलायन का केलंय? मित्रांनो, गुजरातच्या सुरत शहरातून मजुरांच्या सुरू असलेल्या या मोठ्या स्थलांतर मागची धक्कादायक कारणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. मिडल ईस्टमध्ये सुरू असलेले युद्ध आणि वाढते LPG संकट यामुळे सुरतच्या प्रसिद्ध टेक्सटाईल विणकाम उद्योगाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे उधना रेल्वे स्थानकावर गोंधळ उडाला असून एकाच दिवसात तब्बल 21,000 पेक्षा जास्त जे मजूर आहेत तर त्या मजुरांनी पलायन केलेलं आहे. त्यामुळे एकाच वेळीच उधना रेल्वे स्थानकावर गर्दी निर्माण झाली आणि या गर्दीमध्ये लाठीचार्ज पोलिसांकडून करण्यात आला. लाठीचार्ज करताना चेंगराचेंगरीची जी दुर्घटना आहे तर ती दुर्घटना इथं घडली आणि प्रवाशांची गर्दी नियंत्रणाबाहेर गेल्याने पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. LPG संकटाचा परिणाम गॅस टंचाईमुळे सुरतमधील 30% कारखाने संकटात कसे आले आहेत? बेरोजगाराची भीती साधारण 3 लाख मजुरांनी आतापर्यंत सुरत सोडले आहे. याचे दुष्परिणाम काय होणार आहे याची सविस्तर आणि सर्व उलाढाल आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा आणि जरी चॅनलवर नवीन असाल तर चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या. मित्रांनो, न्यूज 18 मराठीच्या अपडेटनुसार मिडल ईस्टमधील युद्ध आणि LPG संकटाचा परिणाम भारतातील विविध भागांमध्ये स्पष्ट दिसू लागला आहे. अनेक कंपन्यांच्या इमारतींवर कुलूप लागण्यास सुरुवात झाली असून दूरवर आलेल्या मजुरांना पुन्हा आपल्या गावी परतण्याचा भाग पाडले जात आहे. सुरतमधील उधना रेल्वे स्थानकावर रविवारी प्रवाशांची प्रचंड गर्दी उसळली. उत्तर प्रदेश आणि बिहारकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये जागा मिळवण्यासाठी हजारो लोक स्टेशनवर जमा झाले. या गोंधळात लाठीचार्ज झाल्याने चेंगराचेंगरी सारखी परिस्थिती निर्माण झाली. मित्रांनो, सकाळी सुमारे 11:30 वाजता उधना हसनपूर ट्रेनसाठी प्रवाशांना रांगेत उभं केलं जात असताना काही लोकांनी रांग तोडून पुढे जाण्याचा प्रयत्न केला. परिस्थिती बिघडत असल्याचे लक्ष येताच पोलीस आणि RPF जवानांना गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी लाठीचार्ज करावा लागला. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये प्रवासी पोलिसांच्या लाठीपासून वाचण्यासाठी लोखंडी जाळ्यावरून उड्या मारताना दिसत आहेत. तर रेल्वे अधिकारी अनुभव सक्सेना यांच्या माहितीनुसार दुपारपर्यंत 6 गाड्यांद्वारे 21,000हून अधिक प्रवाशांना रवाना करण्यात आले होते. मात्र गर्दी इतकी प्रचंड होती की व्यवस्था सांभाळणे कठीण झाले. प्रवाशांना सतत रांगेत राहण्याचे आवाहन करण्यात आले, पण अव्यवस्था वाढल्यामुळे पोलिसांना कठोर पावले उचलावी लागली. या मोठ्या गर्दीमागे केवळ उन्हाळी सुट्ट्यांचे कारणीभूत नाही तर मागील 1-2 महिन्यापासून सुरू असलेल्या LPG संकटामुळे मजुरांचे पलायनही सुरू आहे. समर सीझन आणि गॅस टंचाई यामुळे प्रवाशांची संख्या दुप्पट झाली असून रेल्वेच्या सर्व व्यवस्था अपुऱ्या पडत आहेत. रेल्वे अधिकारी अनुभव सक्सेना म्हणाले, सध्या समर सीझन सुरू आहे आणि प्रवाशांसाठी आम्ही विशेष गाड्यांची सोय केली आहे. आजपर्यंत 6 गाड्या चालवण्यात आल्या आहेत. पहिली गाडी रात्री 1:30 वाजता उधनाहून जयनगरसाठी सुटली. त्यानंतर सकाळी 5:30 वाजता उधनाहून मधुबनीसाठी गाडी सोडण्यात आली. प्रवाशांची संख्या आम्ही सातत्याने पाहत आहोत आणि रेल्वेने सर्व व्यवस्था केली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओ आणि लाठीचार्जबाबत विचारले असताना त्यांनी सांगितले की प्रवाशांना स्टेशनवर आणले जात असताना काहींनी रांग तोडण्याचा प्रयत्न केला. लोकांना शिस्त राखण्याचे आवाहन करण्यात आले होते, पण काहींनी नियम मोडले. त्यामुळे लाठीचार्ज करावा लागला. आमचे काम व्यवस्था राखणे आहे. रेल्वे स्थानकावर गर्दी होण्याची ही पहिली वेळ नाही, पण यावेळी LPG संकटामुळेही मोठ्या प्रमाणावर पलायन होत आहे. गेल्या 1-2 महिन्यापासून मजूर येथून गावी परतत आहेत आणि आता उन्हाळी सुट्ट्यांमुळे ही गर्दी आणखी वाढली आहे. त्यामुळे गर्दी वाढण्यामागे 2 प्रमुख कारणे आहेत. रेल्वे प्रशासनाने आपले दावे केले असले तरी प्रत्यक्षात दिसणारी परिस्थिती गंभीर असून उधना स्टेशनवर प्रवाशांची संख्या सातत्याने वाढत आहे आणि नियंत्रणासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागतोय. मित्रांनो, गॅस टंचाईचा सुरतचा विणकाम उद्योगावर मोठा परिणाम झाला आहे. गॅसच्या कमतरतेमुळे टेक्सटाईल उद्योगाला मोठा फटका बसला असून सुमारे 30% म्हणजे 3 लाख मजूर स्थलांतरित झाले आहेत. त्यामुळे उत्पादन 6.5 कोटी मीटरवरून 4.5 कोटी मीटर प्रतिदिन इतके घटले आहे. या उद्योगाला दररोज सुमारे 15,000 गॅस सिलेंडरची गरज असते. मात्र पुरवठा मंदावला आहे. परिस्थिती लवकरच सुधारली नाही तर आणखी मजूर पलायन करतील आणि उद्योगाचे नुकसान वाढण्याची शक्यता आहे.